त्या 10वीच्या वर्गामध्ये एका मुलाने चोरी केली आणि मग शिक्षकांनी सगळ्यांना एक शिक्षा दिली की बाळांनो, चोरी करायची ज्यावेळेस माणसामध्ये इच्छा उत्पन्न होईल, तुमच्यामध्ये इच्छा ज्यावेळेस जागृत होईल की तुम्हाला वाटतं की चोरी करावी, काहीतरी चोरलं पाहिजे, मग पैसे चोरले तर संपतील, वस्तू चोरली तर खराब होईल, वही चोरली तर भरल, पेन चोरला तर संपेल, मग काय चोरी करायचं. तेव्हा त्या शिक्षकांनी एक वाक्य सांगितलं की बाळांनो, चोरी करायचं असेल तर एखाद्याचं हस्ताक्षर चोरा, एखाद्याची हँडरायटिंग चोरा, नाही का, एखाद्याचं शुद्ध लेखन चोरा, एखादा टापटीपमध्ये पोरगा येतोय तसं त्याची त्या गुणांची चोरी करा, असं आम्हाला 10वीच्या वर्गात शिक्षकांनी सांगितलं. अशी चोरी करायची की एखादा चांगला 90% मार्क पाडणारा पोरगा आहे, त्याचा तो 90%वाला पोराचा तो गुण चोरायचा. अशा काहीतरी गुणाची चोरी करायला शिका, त्याला चांगली चोरी म्हणतात. पण नाही, आपण ते न चोरता पेन चोरू, वह्या चोरू, मोबाईल चोरू, मग ती चोरी पुढं 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 मग अट्टल चोराला चोरबाज बनवत असते आणि मग आपला नाश होत असते. कुणाचं काय कॉपी करावं हेही थोडंसं लक्षात आलं पाहिजे. कॉपी केलेली जी गोष्ट असते ती डुप्लिकेटच असते. ती भलेही किती तुम्हाला वाटेल की नाही तसं आपण राहतोय, तसं आपण जगतोय, तसं आपण बोलतोय, तसं आपण पाहतोय, ती कॉपी आहे. कॉपी असलेली गोष्ट ही नश्वर असते. कॉपी असलेली गोष्ट ही कधी ना कधीतरी संपणारी आहे. म्हणून मूळ जे असेल, मूळ संस्कारधारा तुम्ही कधीही सोडू नका. भगवंत अर्जुनाला 2ऱ्या अध्यायामध्ये आवर्जून सांगतात की स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. स्वतःच्या धर्मामध्ये मेलेलं कधी बरं, दुसऱ्याच्या धर्माला पाहून पाहून लोक आजकाल बघा ना, इकडं जातील तिकडं जातील. एकेकाळी बघा शिर्डीचा उदो होता. बघा देवाची इतकी विडंबना चालू आहे. तुम्ही जर थोडेसे संभाजीनगरच्या खाली जर निघाले ना, अमरावती नागपूर भागात जर निघाले, तुम्हाला शेतामध्ये कुठेही वस्ती सापडणार नाही. आणि वस्ती न सापडल्यामुळे त्यांच्या बांधावरती कुठला मसोबा भैरोबा मावला बिवला तेही सापडणार नाही बरं का. तिकडे जर खाली गेलं ना, कुठलाच देव नाही, मंदिर नाही, कुठं मांडलेला दगड नाही, चेडा नाही, काहीच नाही. का नाही हो? मग हे जे आपल्या भागामध्ये आपण इकडं तिकडं निर्माण केले, हे कशापोटी निर्माण केले तुम्हाला माहिती का? गरजेपोटी, आपल्या स्वार्थापोटी. की लांब देवाला जर गेलं तर लांब देवाला जायला खर्च लागेल, लांब देवाला जायला पैसे पाणी लागतील, तिथं त्यापेक्षा एक दगड आणा, दारावरती ठेवा, बांधावरती ठेवा, त्याला शेंदूर फासा, त्याला काय जे करायचं ते विधी करा, नारळ फोडा, वर्षा 6 महिन्याकाठी एखादं फोडलं नाही फोडलं तरी तो आपल्याकडे लक्ष देतो. अशा भावनेनं, आपल्या स्वार्थी भावनेनं आपण देव निर्माण केले. असे अर्जुनाला संबोधित असताना परमात्मा म्हणतात की अरे, असे अनंत काळामध्ये तू ही उद्योग केलेले, तुझ्या छोट्या 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 थोड्या थोड्या श्रद्धा तू प्रत्येक ठिकाणी वाटत आला, प्रत्येक जन्मात वाटत आला. आता तरी तू तुझी श्रद्धा एकत्र कर आणि तू माझ्या ठिकाणी मन म्हणा, भव मत बघतो मध्याजी माम नमस्करू. तू माझ्या ठिकाणी मन लाव, माझ्या ठिकाणी भक्ती कर, माझ्या ठिकाणी श्रद्धा अर्पण कर, एक भक्ती कर, एकनिष्ठ भक्ती कर. कुठं कुठं विभाजित होत जाशील. माणसाला विभाजित होण्याचं एकदा का वळण लागलं ना दादा, एकदा का मुख्य प्रवाहापासून माणूस वेगळा झाला, एकदा का मुख्य रस्त्यापासून माणूस वेगळा झाला, मग रस्ता फापललाच. मग परत मुख्य रस्ता सापडणं अवघड आहे. 10-20 किलोमीटर बायपास तो वळण घेतल्याशिवाय मुख्य रस्ता आपल्याला सापडत नाही. एकदा का आपण मुख्य धर्मापासून, मुख्य प्रवाहापासून बाजूला गेलो की मग आपलं ते अनंत जन्मापासून पर्यंत भरकटणं चालूच राहतं. आपल्याला परमात्म्याचा रस्ता सापडत नाही. ईश्वराचा रस्ता आपल्याला जर सापडलेला आहे तर सापडल्यानंतर आपण त्या रस्त्याला चांगलेपणाने राहिलंच पाहिजे. चांगल्या पद्धतीने आपण ती भक्ती केलीच पाहिजे, एकनिष्ठ भक्ती केलीच पाहिजे. भगवंताला अपेक्षित जी भक्ती आहे ती एकनिष्ठ भक्ती आहे. अशी विभिन्न मताची थोडी 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 इकडं तिकडं करत असलेली भक्ती परमात्म्याला अपेक्षित नाही. अर्धवट भक्तीच्या नादी लागून अर्ध हे करत असत. आपल्या परंपरांचा स्वाभिमान ठेवा ना. आपल्या बघा ना, आज्याचं वेगळं आडनाव होतं, त्यांच्या वडिलांचं वेगळं आडनाव होतं आणि आपलं वेगळं, असं घडतं का हो? नाही ना. त्या परंपरा आपण उलट त्याच्या पुढं पाटील लावतो, साहेब लावतो, अमकं लावतो, तमकं लावतो, शेठ लावतो. का लावतो? की त्याचा मान सन्मान वाढला पाहिजे आणि ते नाव मोठं झालं पाहिजे, असं आपण कृत्य करतो. भौतिक रूपाने आपल्याला आपलं नाव प्यार आहे, भौतिक रूपाने आपल्याला आडनाव प्यार आहे, कुळ प्यार आहे, आपल्या वाडवडिलांचं नाव गाव प्यार आहे. त्याच पद्धतीने आपल्याला आपल्या आत्म्याच्या चिंतनासाठी, भल्यासाठी आपल्या वडिलोपार्जित आलेला धर्मसुद्धा प्यारा असला पाहिजे, धर्मसुद्धा प्रिय असला पाहिजे. आणि मग जर आपल्याला वरती चढायचंय, या मंदिराच्या 4 पायऱ्या,
4 पायऱ्यानंतर चढणारा आता आपल्याला चढून वरती देवाच्या गाभाऱ्यापर्यंत, मग पहिल्या पायरीवरती पाय दिला आणि पहिल्या पायरीवरून देव दिसतोय, दुसऱ्या पायरीवरती पाय दिला, दुसऱ्या पायरीवरून देव दिसतोय, मग आपण पहिल्या पायरीवर दुसऱ्या पायरीवर थांबून राहतो का? वरती चढतो की नाही? पुढं चढायचा प्रयत्न करतो की नाही? पुढं चढून आपण देवाच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचतो की नाही? त्याच पद्धतीने बघा, मगाशी या दादानी सुंदर श्लोक सांगितला भगवद्गीतेच्या 18व्या अध्यायातला मधला तो 66वा श्लोक आहे. सुरुवातीला अर्जुनाला समजावत असताना भगवंत सांगतात की कर्म श्रेष्ठ आहे, ज्ञान श्रेष्ठ आहे, संन्यास श्रेष्ठ आहे, बाकीच्या छोट्या मोठ्या गोष्टी श्रेष्ठ आहेत. 10व्या अध्यायामध्ये ह्या विभूती श्रेष्ठ आहे, त्या विभूती श्रेष्ठ आहे असं सांगतात परमात्मा. पण 18व्या अध्यायामध्ये पोहोचल्यानंतर अर्जुनाला स्पष्टपणे भगवंत सांगतात की सर्व धर्मान परित्याज्य, बस आता सगळ्या धर्मांचा त्याग करून तू माझी भक्ती कर. मग त्याच्यामध्ये तुझ्या कुळाचे धर्म असतील, देशाचे धर्म असतील, शेजारचे धर्म असतील, गावाचे धर्म असतील, पदारचे धर्म असतील, माहेरचा असेल, सासरचा असेल, कुळाचे धर्म असतील, जे जे धर्म, देवतांचे धर्म असतील, विग्रहांचे धर्म असतील, गुरूंचे साधकांचे धर्म असतील, काय काय जेवढे जेवढे धर्म तुम्ही ऐकलेले आहेत ते सगळे धर्म सोडून भगवंत स्पष्टपणे सांगतात की तुम्ही माझी भक्ती करा. आणि मग जर एवढं स्पष्टपणे, गीता हा जगाच्या पाठीवरचा एकमेव असा ग्रंथ आहे दादा, की या ग्रंथाला सगळ्या धर्मांनी मानलेलं आहे, सगळ्या संप्रदायांनी याला सर्वोच्च मानलेलं आहे. आणि मग त्या ग्रंथामधला ग्रंथदाता, गीता प्रदाता भगवंत जर बिंबीच्या देठापासून ओरडून आपल्या चिंतनासाठी, आपल्या हितासाठी, आपल्या आत्म्याच्या उत्थानासाठी सांगत असतो की बाबांनो सोडा, इकडं तिकडं तुमचं मस्तक आपटत बसू नका, इकडं तिकडं डोकं आपटू नका, तुम्ही एकनिष्ठ भक्ती भावनेनं माझं स्मरण करा, भक्ती करा, तुम्हाला मी मोक्ष दिल्याशिवाय राहणार नाही, असं जर भगवंत स्पष्टपणे सांगतोय तर आपल्याला त्याची एकनिष्ठ भक्ती करायला काय हरकत आहे? पण नाही, तरी पण आपण कुठंतरी लावून बसतो, नाही बाबा आपलं ते कुळामध्ये आलं, चालत आलेलं आहे, आमच्या कुळाचं आहे, आमच्या हे घरचं आहे, आमचं असं आहे, आमचं तसं आहे, आम्ही हे केलं पाहिजे, ते केलं पाहिजे. नाही, स्पष्ट शब्दामध्ये त्या श्लोकामधली परिभाषा अशी आहे की सगळ्या धर्मांचा त्याग केला आणि केल्यानंतर जर तुम्हाला असं वाटत असेल की मला पाप लागेल, भगवंत म्हणतात की अहम त्वा सर्व पापेभ्यो, मी तुझ्या सगळ्या पापांचा नाश करेल. एवढी ग्वाही कोणी घेत नाहीये, एवढी ग्वाही कुणीही घेत नाहीये. तुमच्या शरीरामध्ये एखादा दोष निघाला, एखादा विकार निघाला, एखादा आजार निघाला आणि तुमच्यावरती जीवापाड प्रेम करणारी आई असेल, बाप असेल, एका विशिष्ट समयापर्यंत, लेवलपर्यंत म्हणतील की आम्ही तुझी मदत करू, आम्ही तुझी सेवा करू, पण एक विशिष्ट लेवल नंतर ते सुद्धा कंटाळतात, ते सुद्धा म्हणतात की नाही आता तुला मरण आलं पाहिजे. मनातून म्हणत असतात, बाईल म्हणे हे आता मरता तरी बरे, नशिले घर तुमकोनिया, तुका म्हणे आता माझे नाही कोणी एका चक्रपाणी वांचून या. शेवटी देव आपलाय, धर्म आपलाय, आपण केलेलं पुण्य आपलंय, याच्या पलीकडे काहीच नाही आहे. या संपत्ती, दारा, पुत्र, ग्रहदार हे सगळं इथल्या इथं राहील, पण धर्म तुमच्यासोबत जाणारं जे खरं शाश्वत धन आहे तेच आपण पाठीमागं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्येच आपण मनाने चांगला विचार करत नाही, त्याच्यामध्येच आपण कुठंतरी कानगाडं करतो, त्याच्यामध्येच आपल्याला मान आवडतो, सन्मान आवडतो, त्याच्यामध्येच आपला 10 वेळा विचार आहे. अहो मी वारंवार तीच गोष्ट सांगत असतो, कारण अजून आपण पात्र झालेलोच नाही आहे. जर आपल्याला वाटत असेल की आपल्याला 2-4 शब्द समजतात, ज्ञान आले, अमकं आले, तमकं आले आणि आपल्याला मस्तपैकी सगळं काही, नाही, हा आपला अहंकार आहे. ज्ञान हे बोलत असतं आणि भक्ती ही मौन असते. ज्ञान बोलतं दादा, बडबड करतं, पण भक्ती जेव्हा सुरू होते, प्रेम जेव्हा सुरू होतं, त्यावेळेस ते ज्ञान चूप बसतं, गप्प बसतं आणि भक्ती त्याच्या कृतीतून बोलत असते, त्याच्या अंतकरणातून बोलते, त्याच्या डोळ्यातून बोलते. ते स्नेह आपल्या आपण दिसून येत असतं की सकाळी उठायचंय ना, मग सकाळी माझ्या लेकराला डब्बा लागतोय, पतीला कामावरती जायचंय, त्याला जेवण पाणी बनवायचंय, गाया धुवायचंय म्हणून उठणारा माणूस, आणि एकीकडं मला परमात्म्याने हे सगळं शरीर चांगलं दिलेलं आहे, माझं जीवन चांगलं केलेलं आहे म्हणून त्याची आठवण करण्यासाठी उठणारा माणूस. याच्यापर्यंतचा प्रवास आपल्याला जमला पाहिजे. एक समयाला तुम्ही तुमच्यासाठी उठा, पण एक असा विशिष्ट समय तुमच्या जीवनामध्ये येऊ द्या की मला आता प्रपंचासाठी उठायचं नाही, मला देवासाठी उठायचं आहे, मला जागायचं आहे तर ईश्वरासाठी जागायचं आहे. वाईट वळणं, वाईट गोष्टी, वाईट रस्ते जीवनामध्ये प्रचंड आहे, पण चांगले रस्ते एक जरी भेटला, चांगला रस्ता, चांगला व्यक्ती एक जरी भेटला, चांगला मार्गदर्शक एक जरी भेटला, दादा त्याला पकडून ठेवा. एकदा का जर तो तुमच्या जीवनामध्ये आला ना, आणि मग तुमच्या जीवनामध्ये तुम्ही भक्त लोखंड होणं गरजेचं आहे. तो व्यक्ती परीस असेल तर तुमच्या जीवनाला सोनं केल्याशिवाय सोडणार नाही. म्हणून जीवन जगत असताना धर्माला एक प्रमुख स्थान द्या. आपल्या जीवनाचा धर्म अविभाज्य घटक आहे.
कधी जर मोठ्या हायवेला गेले तर तुम्ही बघा, मेन हायवेला तुम्ही पुणा नाशिक हायवेला जा, की 2 रस्ते, ह्या बाजूला 2 पट्टे, त्या बाजूला 2 पट्टे. त्या 2 पट्ट्यांमधून कार जातात, मोठ्या गाड्या जातात. त्या मोठ्या गाड्यांसाठी 2 रस्ते केलेले, पण तिसरी एक पट्टी कडेनं आखलेली आहे. ती कशासाठी? की त्याच्या पलीकडच्या जागेतून, त्या 5 फूट जागेतून मोटरसायकली जाव्यात. बरोबर आहे. 2 रस्ते समोरून आहे, मोठे रस्ते आहेत कारसाठी, मोठ्या गाड्यांसाठी, ट्रकांसाठी. पण त्याच्या पलीकडची एक लाईन जी आहे ती मोटरसायकल इतकी आहे. मला तुम्हाला आवर्जून इतकंच सांगायचं आहे की त्या 2 गाड्या जातील इतका प्रपंच करा, पण तेवढी मोटरसायकल जाईल ना, तेवढा तरी परमार्थ आपल्या जीवनामध्ये करा. बस तेवढा जरी तुम्ही परमार्थ जर केला ना, तेवढा, तरीही परमात्मा तुम्हाला शेवटच्या समयाला न्यायला आल्याशिवाय राहणार नाही साहेब. तरीही शेवटच्या समयाला. पण गडबड काय होती की आयुष्यभर कधीही देवाचं नाव घेतलं नाही, श्याम म्हटलं नाही, आणि मग दात पडल्यानंतर कोणी जर म्हटलं की आई दादा श्याम म्हणा, देवाचं नाव घ्या, ते श्याम म्हणायला जातात, पण ते आम निघतं, ते श्याम निघत, आम निघतं, ते दातातून शब्द उच्चारण होत नाही व्यवस्थित. काय परमार्थ करणार आहे आपण? जेव्हा वेळ आहे, लग्न करायची वेळ 25व्या वयात आहे, नोकरी लागायची वेळ 25व्या वयात आहे, आणि मग परमार्थ करायची वेळ 75व्या वयात कशासाठी हो? म्हणून धर्म करा. धर्म अशा पद्धतीने करा की समजून उमजून धर्म घेतला पाहिजे. प्रपंच इतका चिटकलेला आहे आपल्याला, उठता बसता प्रपंच आहे. पण मी सांगत होतो की सकाळी एक दिवस असा यावा की ते सकाळ झाल्यानंतर पहिलं नाव परमात्म्याचं आपल्या मुखामध्ये असावं. दादा, दिवस त्याच्या साक्षीनं जगायचा आहे ना, जीवन त्याच्या साक्षीनं जगा अथवा न जगा, पण दिवस तरी कमीत कमी त्याच्या साक्षीनं, त्याच्या बोलाने सुरुवात झाली पाहिजे. पूर्वीच्या काळी गावाच्या कडेला, गावामध्ये कुठेही मंदिर असेल, कुठेही काही असेल, उठी गोपाळा नाद स्वर गंजायचा आणि गाव जागं व्हायचं. आज सकाळी मला कधीतरी त्या दिवशी जाग आली आणि 5-5:30 वाजले होते आणि त्या घरामध्ये लग्न 3-4 दिवसावरती येऊन ठेपलं होतं. आणि सकाळी कुठंतरी त्या कुठल्या तरी पिक्चरमधलं सकाळचं हिंदी गाणं लागलेलं होतं सकाळी 5:30 वाजता. आश्चर्य वाटलं की आज समाजामध्ये करणारे, असे चुकीच्या पद्धतीने वागणारी माणसं तर भरपूर झाली, पण त्यांना न बोलणारी माणसं भरपूर झाली. आपणही गपचूपपणे त्या गोष्टी ऐकून घेतो. रात्री 11 वाजेपर्यंत कीर्तन चाललं तर लोकांना डिस्टर्ब होतो, झोप लागत नाही, किंवा लोक म्हणतात की 11 वाजेपर्यंत कुठं देवदेव करायचा असतो, आणि 2 वाजेपर्यंत DJ वाजला तरीही लोक त्याच्यावरती 2 वाजेपर्यंत ठेका धरतात. तिथं कुणालाही त्रास होत नाही. आपण आपल्या समाजाला बाह्य मार्गाने, वाम मार्गाने नेतोय, आणि मग फक्त आपण एवढंच वाक्य वापरतो की बघा दुनिया बिघडत चालली बरं का, पहिल्यासारखे लोक राहिले नाही. अहो, पहिल्यासारखं आपणच राहिलो नाही. पहिल्यासारखे नियम धर्म आपणच पाळत नाही आहे. आपणच आपल्या घरामध्ये धर्म कसा करावा याच्याविषयी ज्ञान घेत नाही. आपणच आपल्या घरामध्ये संप्रदाय कसा असतो, धर्म कसा असतो, कसा शिकला पाहिजे, कसं देवपूजा केली पाहिजे, कसं उठलं पाहिजे, कसं बसलं पाहिजे, कसं चिंतन केलं पाहिजे, मानव संप्रदाय म्हणजे काय, वारकरी संप्रदाय म्हणजे काय, सगळ्या संप्रदायात तुम्ही ज्या काठावरती असाल त्या काठाला तर व्यवस्थित समजून घ्या. पाय ठेवायचा उशीर आणि तिथं ते जमीन धसली, तुम्ही पडणार, तुमच्या पाठीमागच्याही पाण्यामध्ये प्रवाहात जाणार. म्हणून संप्रदायाला समजून घ्या. महानुभाव संप्रदाय हा ज्ञानी लोकांचा संप्रदाय आहे. दादा, ज्ञानी लोकांचा संप्रदाय हा ऐऱ्याकेऱ्याचा संप्रदाय नाही आहे, हा अर्धवट माणसांचा संप्रदाय नाही आहे. एकीकडं कुठंतरी तिथंही डोकं कराल. अहो, अर्धी भाकर ह्या ताटामधले खाली, अर्धी त्या ताटामधले खाली, अर्धी त्या ताटामधले खाली, त्याला जेवण म्हणता येईल का? ती जेवण कधी पोट भरेल का? अर्धी उठताना खाली, अर्धी बसताना खाली, अर्धी संध्याकाळी खाली, अर्धी दुपारी खाली, नाही जमणार. तशी तुमची श्रद्धा तुम्ही अर्धी इकडं ठेवाल, अर्धी तिकडं ठेवाल, अर्धी ह्या देवाला, अर्धी त्या देवाला. रविवार सोमवारासारखं वार बदलल्यासारखे देव बदलाल. मग अशी मी ते उदाहरण तुम्हाला सांगायचं राहिलं की एक काळ होता की शिर्डीकडं लोटच्या लोट असायचा गाड्यांचा. त्या गाड्याला बबनदादा रस्त्याला जात असताना दररोज दिवसाआड एक ॲक्सिडेंट ठरलेला असायचा. म्हणजे दादा त्या राहत्याला दररोज जात असताना दररोज त्यांना एक गाडी पडलेली दिसायची, 2-4 माणसं आडवे तिडे झाली. एक ओघ होता की त्या रस्त्याला. पण जसा त्या रस्त्याचं काम झालं म्हणा, समृद्धी हायवे झाला म्हणा, किंवा काय झालं म्हणा, आजकाल तिकडं जेवढा पाहिजे तेवढा गर्दीचा लोट दिसत नाही. ही गर्दी गेली कुठं? या गर्दीला दुसरा देव सापडला.
ही गर्दी गेली कुठं नाही आहे, गर्दी आहे तिथंच आहे, फक्त रस्ता बदलवलाय. मग एकेकाळी शिर्डीकडे जाणारी माणसं बालाजीकडे जायला लागली, बालाजीकडे जाणारी माणसं आता तिथेही केस काढू काढू थकली, मग आता कुठेतरी उत्तर भारतात वृंदावनात जायला लागली. आता वृंदावनाकडे वाटचाल थोडीशी चालू असताना कुठेतरी खाटू श्यामकडे जायला लागली, तिकडूनही निघाली आता त्या शेठ सावरियाकडे जायला लागली, तिकडूनही निघणारी मंडळी परत कुठेतरी कुबेर स्वामीकडे गुजरातमध्ये पळायला लागली. म्हणजे काय काय तुमच्या श्रद्धा पळतायत हो. अहो, ज्या पद्धतीने बोटं बदलावी, त्या बोटांवरचा थुका बदलावा, तोंडातले शब्द बदलावे, त्या पद्धतीनं देव बदलायला लागले आपले. कुठला देव पावेल का, कुठला देव आपल्याला धावून येईल का, कुठल्या देवाचं. ज्या पद्धतीने एका पतीसोबत 7 फेरे घातले, ब्राह्मणासोबत, अग्नीसोबत, नद्यांच्या पाण्यांसोबत, मंत्रोच्चारासोबत, देवांसोबत, ग्रामदेवतेसोबत, कुलदेवतेसोबत आपण त्यांचं आवाहन करून एका पतीसोबत जी 7 जन्माची गाठ मारली, त्याचं कुंकू लावलं, गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं, तर आता जो तिसरा माणूस आहे, दुसरा माणूस आहे, तो आपल्यासाठी जसा परपुरुष आहे, त्याच पद्धतीनं एका देवाचा, एका गुरुचा नाम मंत्र आपण घेतल्यानंतर, एक देव आपण जवळ केल्यानंतर आता इतर भक्तीसुद्धा आपल्याला तुच्छ वाटली पाहिजे, नगण्य वाटली पाहिजे. तेव्हा ते एकनिष्ठ भक्तीचं फळ आपल्याला कुठंतरी प्राप्त होईल. पण नाही, आपण आपल्या सोपस्कारासाठी, आपण आपल्या मनाच्या खुशीसाठी, आपल्या मनाच्या समाधानासाठी नवे नवे जावाई नाराज होईल, वेईबाई नाराज होतील, संबंधीय नाराज होतील, नातेवाईकांना नाराज होतील म्हणून त्यांच्या असलेल्या पूजेमध्ये, त्यांच्या असलेल्या विधीमध्ये आपण सम्मिलित होतो आणि आपल्या भक्तीला कुठंतरी डागाळीत करत असतो. हे माडभाव संप्रदायीन लोकांना आवर्जून तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की तुमच्या काही विधी करत असताना तुम्ही जसा विचार करता ना की आपल्या नातेवाईकांना, भाऊबंधांना किंवा इतर जे आपले मानवभाव संप्रदायाच्या बाहेरची जी मंडळी आहे त्यांना कसं वाटेल, 4 लोकांच्या मन समाधानासाठी करावं लागतं, हे करावं लागतं, ते करावं लागतं. मला तुम्हाला एकच फक्त प्रश्न त्यांना विचारायला सांगायचा आहे की जेव्हा तुमचा एखादा समजा अंत्यसंस्काराचा विधी असेल, तो विधी करत असताना जसं तुम्हाला वाटतं की नाही 4 लोकांच्या म्हणण्यासाठी, 4 लोकांच्या खुशीसाठी, त्यांच्या व्यवहारासाठी तुम्हाला त्यांच्यासारखा विधी करावा वाटतो, मग मला एक त्यांना तुम्हाला प्रश्न विचारायचा, तो प्रश्न सांगतो. एक तुमच्या त्या संबंधियाला प्रश्न करायचा की त्याच्या घरी जर अशी काही घटना घडली तर त्याला फक्त एवढंच म्हणा, अरे बाबा तुझा आणि माझा संबंध इतका जुना आहे, तू आणि मी इतका आपलं प्रेम आहे, स्नेह आहे, आपलं इतकं घट्ट नातं आहे, मग माझ्या म्हणण्या खातीर माझ्या संप्रदायातलं 1-2-5 पात्र तरी घाल, माझ्या संप्रदायाच्या म्हणण्याप्रमाणे त्या तुझ्या आईला, बापाला, कुणाला तरी पूर, माझ्या संप्रदायाच्या म्हणण्याप्रमाणे आपल्या प्रेमाखातीर तुझ्या जे आई आहे, वडील आहे, त्यांचा दावा मानवभाव संप्रदायाच्या पद्धतीनं करेल का? कधीच नाही करू शकत ना. मग आपल्यालाच का भावसळल्यासारखं असं होतंय, आपणच का वेड्यावानी करतोय, आपणच का असे जरा डागाळल्यासारखं वागायचा प्रयत्न करतोय. स्वधर्मे निधनम श्रेय परधर्म भयावह. स्वतःच्या धर्मामध्ये कधीही मेलेलं बरं, परंतु दुसऱ्याचा धर्म कधीही. जिथं तुम्ही श्रद्धा टाकली ना, आता तो भलेही दगड असेल, सुरुवातीला दगड आहे, पण त्या दगडाला तुम्हाला पाषाण करायचंय, त्याच दगडाला तुम्हाला विशेष करायचंय आणि त्याच दगडाला तुम्हाला देवसुद्धा करायचं. ही आपली भावना आहे, हा आपला प्रवास आहे, तो प्रवास आपल्याला जमला पाहिजे. म्हणून आणि कुठली गोष्ट अहो 1-1 रुपया करून तुम्ही ज्यावेळेस ते 10 रुपये साचवता, 10चे 20 होतात, 20चे 40, 50, 100 होतात, 100चे लाख, 10 लाख, 20 लाख होतात. कसे झाले हो? डायरेक्ट 10 लाख रुपये आले का? डायरेक्ट 20 लाख आले का? तेही साठवावं लागले, तेही भौतिक रूपाने आपल्याला एकत्र करावं लागले, तेव्हा कुठंतरी ते साठले. 1-1 तोळा, 1-1 ग्राम एकत्र करावं लागलं, तेव्हा ते गाठलं, तेव्हा ते गाठलं किंवा 1-1 ग्राम करून जेव्हा आपण एकत्र केल्यानंतर, आणि मग जेव्हा आपण ते एकत्र करतो, भौतिक प्रपंच एकत्र केला, तेव्हा कुठंतरी तो गाठोडा आपल्याला दिसतं. तसा परमार्थ सुद्धा आपल्याला एकत्र करावा लागेल ना दादा. 1-1 मणी आपल्याला फिरावं लागेल, 1-1 नामस्मरणाचं उच्चारण आपल्याला करावं लागेल, 1-1 माळ आपल्याला स्मरण करावी लागेल, आणि तेव्हा कुठंतरी त्या परमात्म्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपण पात्र होणार आहे, लायक होणार आहे. म्हणून तो धर्म तशा पद्धतीने आपण स्वीकारणंही गरजेचं आहे. उगाच अर्धवट पद्धतीने धर्म करू नका. आमच्या परंपरेनं चालत आला, आमच्या 7 पिढ्या उपदेशी, 8 पिढ्या उपदेशी, नाही असं म्हणून चालणार नाही. तुम्ही किती उपदेशी आहात आणि तुम्हाला उपदेशाचा किती उद्देश कळला, हेही महत्त्वाचं आहे. तुम्हाला ते कळलं नसेल तर तुमच्या कितीही पिढ्या मोठ्या प्रचंड विद्वान असतील, शूरवीर असतील, कितीही मोठ्या ताकदवान असतील, पण तुम्ही काही दिवे लावले नसतील तर ते दिवे विझायला वेळ लागणार नाही. ती परंपरा खंडित व्हायला वेळ लागणार नाही, ती संपायला वेळ लागणार नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांची जी परंपरा, एक राजा असे होऊन गेले, त्यांनी आपल्या लेकराला तसे संस्कार दिले म्हणून छत्रपती संभाजी महाराज होऊन गेले. त्यांनी त्याच्या पुढच्या लेकरांना, पुढच्या पिढीला थोडेफार संस्कार दिले म्हणून थोडे पेशवाईपर्यंत कुठंतरी ते राजसिंहासन टिकलं, राजधर्म टिकला. पण त्याला जशी उतरती कळा लागली, आज फक्त नाव शिल्लक आहे, नाव शिल्लक आहे. कदाचित ते नावालाही तेवढी म्हणावी तितकी तेवढी महानता, किंमत प्राप्त नाही आहे. का नाही हो? कारण ते नियम, ते धर्म, त्या परंपरा, ते संस्कार त्या व्यक्तींनी जिवंत ठेवले नाही. आणि मग तुमच्या पिढीमधल्या तुमच्या लेकरांचे जरी संस्कार बिघडले, तर तुमच्या त्या वरती गेलेल्या पितरांना, तिथल्या पितृदेवता लात मारून खाली पाठवून देतात, नरकात पाठवतात आणि म्हणतात की तुमचं रक्त असं दूषित झालेलं आहे, तुम्हाला इथं राहण्याचा अधिकार नाही. तुम्ही कितीही भक्ती करत असाल, पण तुमच्या पिढीला, पुढच्या पिढीला तुम्हाला जर देता येत नसेल, तुमची पिढी जर भ्रष्ट होत असेल, तर तुम्ही आता जिवंतपणे नरकाची वाटसरू झालेलं आहे, एवढं लक्षात घ्या. धर्म इतका सोपा नाही आहे, अध्यात्म इतकं सोपं नाही आहे दादा.